कधी कधी असं वाटतं की हे आयुष्य संपवून टाकावं. साला माझंच नशीब खराब आहे. मी कुणाचं वाईट केलंय? मी एवढा चांगला वागतोय, सगळं माझंच चुकतंय, सगळं काही माझ्याच हातातून निसटतंय. साला किती प्रयत्न केले यार, तरी मला अपयश का येतंय? मी भीती आणि निराशाच माझ्या हाती का लागते? का असं होतं? आणि यातून मी बाहेर कसा पडू? मित्रा अरे मित्रा, टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना इथे. नकारात्मक विचार का येतात, आपण ते कसे दूर करायचे आणि मनाला शांत सकारात्मक कसं ठेवायचंय, मी आज तुला एका नव्या विचाराने सांगणार. तर करूयात या व्हिडिओची सुरुवात एका नव्या विचाराने, एका नव्या दृष्टिकोनाने. पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा, कारण तुमच्या आवडीचे व्हिडिओज मी नेहमी घेऊन येत असतो. सुरुवातीला मित्रा, नकारात्मक विचार दूर कसे ठेवायचे हे आपण जाणून घेऊया. पण नकारात्मक विचार येतातच का? भीतीमुळे. अपयशाची भीती, भविष्याची भीती, समाजाच्या मतांची भीती. अरे समाजाचा विषय काढला ना तर खूप साऱ्या गोष्टी आहेत बोलण्यासारख्या. लोक काय म्हणतील, किंवा स्वतःलाच आपण दडपून टाकतो अशा गोष्टींमध्ये ज्या निरर्थक आहेत, ज्यांचा काहीच अर्थ नाही, ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात मॅटर देखील करत नाहीत, अशा गोष्टींचे विचार आपण करत बसतो. भूतकाळाच्या आठवणींमध्ये सुद्धा आपण गुंतत असतो. कधी कधी आपण इतक्या चुका करून टाकतो की त्याचा भूतकाळ तयार होतो आणि तो भूतकाळ आपला भविष्यकाळ खराब करत असतो. आणि आलेल्या वाईट अनुभवांमुळे कधी कधी होतं काय ना, की आपल्या आयुष्यात अशी टॉक्सिक लोक येतात, ती आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतात आणि त्यामुळे आपल्याला वाईट अनुभव येतात. आणि ते आलेले वाईट अनुभव मित्रा, मला माहिती आहे, त्या वाईट अनुभव तुला नेहमीच खचून टाकतात. स्वतःला नेहमी कमी लेखनाच्या सवयींमुळे सुद्धा तुझ्या मनात नकारात्मक विचार येतात. मी काहीच करू शकत नाही, माझं नशीबच नाही आहे, माझ्या मित्राकडे इतके पैसे आहेत, त्याच्या बापदादाचं कमवलेलं आहे, माझं काहीच नाही आहे. स्वतःला नेहमी कमी लेखतोस ना बाळ, म्हणून सुद्धा तुझ्या मनात नकारात्मक विचार येतात. बरं, आता हे विचार आपण नियंत्रित कसे करू शकतो? होय, नकारात्मक विचार दूर करण्याचे काही प्रभावी उपाय मी तुला सांगेल, ती लक्षात तुला ठेवायचे मित्रा. आणि तुझ्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा हा व्हिडिओ तू शेअर करू शकतोस. सर्वात आधी तू विचारांना नियंत्रित ठेवायला शिकलं पाहिजे आहे. विचार येतात पण ते ताब्यात ठेवायचे की नाही हे मित्रा तुझ्या हातात आहे. स्वतःला एकदा प्रश्न विचार बाळ, हा विचार खरंच माझ्या उपयोगी आहे का? की उगाचच मी ओव्हर थिंकिंग करतोय? जर तुला एखादी गोष्ट मिळवायची असेल ना मित्रा, तुम्हाला माहिती आहे तू थिंकिंग करतो, पण इतकी थिंकिंग करतो की ती ओव्हर होऊन जाते. आणि अति तिथे माती असं आपले जुने लोक म्हणतात. आणि त्या अतिमुळे तुझी माती होते आणि तुझ्या मनाचा ताब्या तुझ्या हातातून निसटतो. म्हणून तू विचारांवर नियंत्रण ठेवलं पाहिजे आहे. तू किती विचार करतोय हे स्वतःला विचार. हे खरंच कामाचा आहे का हे सुद्धा मित्रा तुला कळायला हवंय. दुसरी गोष्ट, स्वतःशी सकारात्मक बोलायला सुरुवात केली पाहिजे मित्रा. मी अपयशी आहे असं म्हणू नकोस. मी शिकत आहे, मी पुढे जात आहे असं म्हणायला शिक मित्रा. मनाला योग्य दिशा दिली ना तर आत्मविश्वास सुद्धा वाढतो. म्हणून स्वतःशी सकारात्मक आपण बोललं पाहिजे आहे. होतं काय ना, की जेही लोक तू बघ यशस्वी होतात ती नेहमी सकारात्मक आणि पॉझिटिव्ह बोलतात. तू नेहमी बघ, ती लोक म्हणतात ते अशक्य नाहीये, सगळं काही शक्य आहे. नथिंग इज इम्पॉसिबल, अशक्य काहीच नाहीये. म्हणून तुला सांगतो मित्रा, पॉझिटिव्ह विचार हा नक्कीच तुझं आयुष्य बदलेल. योग्य लोकांची संगत सुद्धा त्यासोबत तुझ्यासोबत पाहिजे आहे. त्यासाठी तक्रार करणाऱ्या, सतत नकारात्मक बोलणाऱ्या लोकांपासून यार, ही टॉक्सिक लोक येऊच नको देऊस जवळ, त्यांना काढून टाका. प्रेरणादायी लोकांना तुम्ही जोडलं पाहिजे आणि त्यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे आहे. आता प्रेरणादायी लोकांना जोडायचा विषय येतो तर जोडणार कशी? बघा, तुम्हाला कळतं की कोण पॉझिटिव्ह आहे, कोण निगेटिव्ह बोलतंय. आणि नसेल तुम्हाला मिळत कोणी तर ड्रीम मराठी आपलं पेज, यूट्यूब चॅनल, इन्स्टा पेज तुम्ही फॉलो करू शकतात, सबस्क्राईब करू शकतात. कारण आपण नेहमीच मोटिवेशनल व्हिडिओ टाकत असतो, रील्स टाकत असतो, ज्याने होईल काय ना की तुझ्या आयुष्यात एक चांगली व्हॅल्यू ॲड होईल. आणि दुसरी गोष्ट, मनाला तू गुंतवू शकतोस एखाद्या कामात किंवा छंदात. नेहमी वाचन करू शकतोस, व्यायाम करू शकतोस, एखादा छंद तुम्ही जोपासू शकता. ज्या क्षणी नकारात्मक विचार येतात ना मित्रांनो, लगेच एखादं चांगलं काम सुरू करा ना. काय फरक पडतो? तुम्ही कृतज्ञ सुद्धा राहिलं पाहिजे. जेव्हा आपल्याकडे जे काही आहे ना त्याबद्दल तुम्ही देवाचे आभार माना, की हे देवा तू आज मला एवढं सगळं काही दिलंय, ही तुझी कृपाच आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी अशा 3 गोष्टी बोला, ज्याने तुमचं मन ऑटोमॅटिकली सॅटिस्फाईड होईल, मन हळूहळू बदलायला लागेल. म्हणून आजपासून मला प्रॉमिस करणार तुम्ही की आजपासून स्वतःला पॉझिटिव्ह बोलणार, तुम्ही कृतज्ञ राहणार, समाधानी राहणार, जे काही आहे त्यात समाधानी राहा आणि नव्या गोष्टी मिळवण्यासाठी मेहनत करणार. बस एकदम सिंपल लाईफ आहे गाईज. आपण उगाच क्रिटिकल करतोय, त्यामुळे जास्त
जास्त डीप जाऊ नका, वरती जीवन जगा. वरती जे काही आहे ते आयुष्याचा सगळा नजारा आहे, आत घुसणार तर तुम्ही अजून जाम होणार. म्हणून आज आपण काय शिकलो हे जाणून घेऊया. मनाचा खेळ कसा होतो हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलंच आहे. नेहमी नकारात्मक विचार तुम्हाला हळूहळू खचवून टाकतात, हळूहळू खाऊन टाकतात. त्यामुळे योग्य आणि चांगला दृष्टिकोन ठेवा, पॉझिटिव्ह विचार करा, स्वतःला कमी लेखू नका, स्वतःला कमी समजू नका. तुम्ही काहीही करू शकतात. आजपासून नवीन संकल्प करा, नकारात्मकतेला निरोप द्या आणि आत्मविश्वासाने पुढे जा. आणि आय होप हा व्हिडिओ, ही माहिती तुमच्या उपयोगात येईलच. मग शेअर करा. वाट कुणाची बघताय आणि कमेंटमध्ये तुम्हाला काही बोलायचं असेल तर ते नक्कीच टाका. किंवा तुम्ही नकारात्मक विचार आल्यावर काय करता, त्यावर मात करण्यासाठी कोणते उपाय करतात हे मला खाली कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. मी भेटतो तुम्हाला पुन्हा अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, स्वतःवर विश्वास ठेवा, हसत राहा, नेहमी असेच पुढे जात राहा. मी आरजे देवा ड्रीम मराठीतून तुमच्या ड्रीम्सला आणि तुम्हाला सपोर्ट करतो. विश यू ऑल दी व्हेरी बेस्ट.